भगरचे डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर चला नवीन रेसिपी बघूया। भगरलाच वरई देखील म्हणतात। येथे मी 1 वाटी भगर घेतली, 3-4 चमचे साबुदाणा भिजवत ठेवला 4 ते 5 तासांसाठी आणि नंतर मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट तयार करून घेतली। त्यामध्ये आता 4-5 चमचे राजगिरा पीठ टाकलं, हे मस्त मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आणि 1 काकडी किसून घेतली। तुम्ही 2-3 काकड्याही टाकू शकता। छान असं किसून घेतलं आहे बघा, इथे तयार झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। नंतर काकडी आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं। तवा गरम करायला ठेवला, तव्यावरती तेल टाकून हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि छान असं थालीपीठ पसरवून घ्यायचं व त्यावरती लाल मिरची पावडर टाकायची। 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। दुसरी बाजूसुद्धा मस्त अशी शेकून घ्यायची, दुसरी बाजू पलटी करून घ्यायची। भगरच्या मिश्रणामध्ये कोथिंबीर जिरेसुद्धा टाकू शकता। आपले काकडीचे खमंग असे उपवासाचे थालीपीठ तयार, अप्रतिम लागतात।